जणांच्या चालत असेल बघा, सिर्फ दशांश चिन्ह आलं, डेसिमल आला आणि इथं पण डेसिमल आहे बरं का. इथं पण डेसिमल आहे, इथं पण डेसिमल आहे आणि सर मध्येच मायनस आणलं. ठीक आहे सर, हे मध्येच मायनस आणलं. असे क्वेश्चन अरे चांगल्या चांगल्याला सुद्धा जमत नाहीये मायनस आणि काय करावं. ठीक आहे, काय करावं, कारण त्यांचा कन्सेप्ट क्लिअर नसतो. आपला कन्सेप्ट क्लिअर आहे म्हणून सगळ्यांनी उत्तर टाकलेले बरोबर का क्लिअर आहे. आपण काय केलं, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आपण घेतला होता. ठीक आहे, ठीक आहे, आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार घेतला होता. त्यावेळेस जो प्रेझेंट असेल त्यांनी उत्तर देऊ शकते. ठीक आहे, आणि एक दुसरं महत्वाचं, आता जो काल कन्सेप्ट घेतला तो कन्सेप्ट पण आठवला पाहिजे. म्हणजे काय, आता इथं काही नाही म्हणजे समोर काय असते, बेरीज चिन्ह म्हणजे प्लस लिहितोय, मग हे गुणाकारात चिन्ह आहे म्हणून गुणाकार लिहिलं. ठीक आहे, याच्या समोर मायनस चिन्ह आहे, मायनस चिन्ह. मग मी काय सांगितलं काल, मायनस गुणिले प्लस केलं तर उत्तर येणार आपलं मायनस मध्ये येते. म्हणून काय इथं काय म्हणजे प्लस होतं म्हणून इथं प्लस लिहिलं, गुणाकारात चिन्ह, हे मायनस आहे तर मायनस. ठीक आहे, मग काय होते, मायनस गुणिले जर प्लस केलं, सॉरी प्लस गुणिले मायनस करा किंवा मायनस गुणिले प्लस करा, येणारं उत्तर तुमचं मायनस मध्ये. ठीक आहे, येणारं उत्तर मायनस मध्ये. मग आता तुम्हाला माहिती आहे, मग सर हे काय, हे फार अवघड वाटते. 0.8 किंवा बरोबर 0.8 गुणिले 0.8. ठीक आहे, याचं तर काम केलं आपण, हे मायनस याच्या समोर प्लस होतं, मायनस गुणिले प्लस केलं म्हणजे उत्तर मायनस आलं. हे तर सगळ्यांना जमलं. ठीक आहे, आता याचा राहिला प्रश्न. याचा प्रश्न काय आहे बघा, एकदम सोपा आहे बघा, अवघड आहे का काहीच नाही. बघा काय करायचं, पहिलं दशांश चिन्ह नाही विसरून जा, दशांश चिन्ह नाही विसरून जा. मग तुम्हाला सिंपल तर गुणाकार करता येतो ना, मग दशांश चिन्ह नाही ना, मग आपण विसरून गेलं. समजा 4 गुणिले 8 जर केलं, 8 चोक 32. ठीक आहे, बरोबर 8 4 32. मग मी 32 इथे लिहितो बरं का, 32 आहे ना, 32. मग माझं उत्तर झालं का, नाही हो, का नाही. बघा इथं डेसिमल आहे म्हणजे दशांश चिन्ह आहे, पॉइंट आहे, त्याला एकच झालं. ते दशांश चिन्ह, पॉइंट आणि डेसिमल एकच आहे. ठीक आहे, बघा या पॉइंट नंतर किती अंक आहेत, अंक लक्षात ठेवा, डिजिट, डिजिट किती आहेत, एक आहे. या दशांश नंतर डिजिट किती आहे, एक आहे. म्हणजे टोटल डिजिट झाले माझे 2 डिजिट. म्हणून मी काय करणार, 1 2 अंक सोडा, इथं दशांश चिन्ह द्या, झालं माझं उत्तर. आहे का सोपं. चला समजलं, समजलं. नेक्स्ट दुसरा अजून देणार, दुसरा क्वेश्चन देणार, देन तुम्हाला सगळ्यांना सॉल्व्ह करायला देणार. ठीक आहे, सगळ्यांनी सॉल्व्ह करायला, सगळ्यांना चान्स मिळेल, सगळ्यांना. ठीक आहे, सगळ्यांना चान्स मिळेल. ओके ओके ओके, सगळ्यांना चान्स मिळेल हा. ओके, सगळ्यांना समजलं का, सगळ्यांच्या डॉक्स मध्ये टाकायचं. ओके, ठीक आहे, चला दुसरा क्वेश्चन. ठीक आहे, बघू कोण सॉल्व्ह करेल. 0.80 -0.80 गुणिले -0.9 इजिकल टू क्वेश्चन मार्क. चला आता आहे का अवघड. चला याला ब्रॅकेट मध्ये टाकून देऊ का तुम्हाला, चला ब्रॅकेट मध्ये टाकून, तुम्हाला मस्त वाटेल, आपल्याला दिसायलाही छान वाटेल. चल चलो क्या करना पड़ेगा अभी, उसका आंसर फटाफट आना चाहिए. जो जो एब्सेंट था उसको नहीं आएगा, जो प्रीवियस लेक्चर हुआ वो जो, हाँ ठीक आहे, चला आलेला आहे उत्तर 0.72. ओके ठीक आहे, बघूया चेक करूया. चला 0.72 चुकलं, चुकलं का, चेक करा व्यवस्थित. ठीक आहे, ठीक आहे, सानवी यामुगे, यस, शिवराचा राईट आन्सर आहे. ठीक आहे, सानवीचं सकाळ सकाळी झोप झालेली नाही, कारण 0.72 बोलली आणि शुभ्राने बोलले 0.072. ओके ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, मी सांगू का शुभ्रा, अरे नेक्स्ट नेक्स्ट बाळा, नेक्स्ट नेक्स्ट एवढा मी सांगतोय. काही कन्फ्युजन आहे, तो कन्फ्युजन आपल्याला क्लिअर करायचा आहे. जो काही त्यांच्या मनातला डाऊट होता, अरे श्रावणी काय होते, तू तर मायनसच लावून टाकलं. तू तर मायनसच लावून टाकलं. बघा 2 चुकले, 2 भेटले, 2 नमुने आपल्याला, बरोबर 2 प्रकार भेटले आपल्याला, टाइप 2 भेटले, 2 टाइप्सचे आन्सर आले आपल्याकडं. ओके 2 टाइप्स. ओके ओके ठीक आहे,
सानवीचा आन्सर डिफरंट आहे आणि देन कोणाचा तरी श्रावणी काय श्रावणीचा आहे. ओके ठीक आहे, श्रावणीच. ओके ठीक आहे, दोघांचा आन्सर वेगळा आहे. चला शेअर यू सानवीनं परत टाकलेला आहे. ओके ठीक आहे, कॉपी पेस्ट केला असेल. ठीक आहे, तर ह्याला आपल्याला मान्य करायचं आहे. सर माझं चुकलं. ओके ठीक आहे, चला कॉपी पेस्ट करायचं नाही आहे. दगड घेणे ना आपल्या पायावर टाकून घेणं आहे कॉपी पेस्ट म्हणजे. ओके ठीक आहे, लक्ष्याचं पण उत्तर आलेलं आहे 0.72. ओके ठीक आहे. ओके चला स्टार्ट स्टार्ट करू. ओके लक्ष असू द्या, सगळ्यांना लक्ष असू द्या. ओके परत 0.72 बघूया. बघूया कोणाचं उत्तर बरोबर आहे, बघूया ना. ठीक आहे बघूया ना, परत टाकली. बघू कोणाचं आपलं उत्तर बरोबर आहे, आपण बघूया. ठीक आहे बघूया. ठीक आहे काहीच हरकत नाही. आपण ज्याचं उत्तर बरोबर आहे, चला कोण बरोबर आहे चेक करूया. शुभ्रा विनर आहे का सानवी विनर आहे चेक करूया. चला कॉम्पिटिशन दोघांमध्ये आहे. चला कॉम्पिटिशन दोघांमध्ये आहे. शुभ्रा विनर आहे का सानवी विनर आहे, चला बघूया. चला कोण विनर आहे बघूया. ठीक आहे बघूया कोण विनर आहे. ओके ठीक आहे, कोण विनर आहे बघूया. ठीक आहे चला चला कोण विनर आहे बघूया. चला रुद्र पण टाकलेला आहे. ओके ठीक आहे. ओके चला कोण विनर आहे चेक करूया बघा. चला कोण विनर आहे आपण चेक करूया. ठीक आहे ठीक आहे ओके बघू कोण चुकलंय बघूया. ठीक आहे चला कोण सांगणार आहे याचं उत्तर. सानवी. कसं केलं बघूया, सानवीला विचारू. ठीक आहे सानवी, आता एक मी पहिले सांगतोय, बाकी आता सानवी सांगणार आहे. ठीक आहे बघा इथं इथं ओके मायनस इथं आहे आणि इथं मायनस आहे बरोबर, मध्ये चिन्ह आहे म्हणजे मायनस गुणिले मायनस केलं. मी काल सांगितलं होतं मायनस न मायनसला गुणलं तर येणार उत्तर प्लस मध्ये येते. म्हणजे काय होते, मायनस गुणिले मायनस केलं तर प्लस होतं बरोबर, मायनस गुणिले मायनस केलं तर प्लस होतं. आता राहिलंय काय बाळांनो, 0.80 इंटू 0.9. ठीक आहे 0.9. आता जर तुम्ही विचार केलात, ठीक आहे तुम्ही जर विचार केला तर लक्षात असू द्या याचं उत्तर काय येणार आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे आता मला सांगा 0.80 बरोबर, डिजिटला आपण ऐंशी म्हणतो का, म्हणत नाही, 80. मग हा झिरोचा काय आपल्याला काय फरक पडत नाही, झिरो बरं का, लक्षात असू द्या. आता शुभ्रा ते कसं केलं, लक्षात असू द्या, शुभ्रा ते कसं केलं बघा. आता बघा आता काय केलं त्याने बघा, मी मुद्दा म्हणून दिला. आता बघा काय केलं. आता इथं काय करणार आपण, पहिलं सरळ सरळ आपण काय करतो, गुणाकार करून घेतो. दशांश चिन्ह विसरून जातो आपण बरोबर, दशांश चिन्ह विसरून गेला आणि आपण गुणाकार करतो. 80 गुणिले जर 9 केलं तर 9 0 0, 9 8 72. ठीक आहे 9 8 किती 72 बरोबर, 9 8 72. मग आपण काय झालं आपलं इथं लक्षात असू द्या, 9 8 72 झालं तर किती उत्तर आलं आपलं, 720 उत्तर आलं. तर मी 720 लिहितो याचं उत्तर 720. ठीक आहे 720 लिहिलं. मग किती आहे तो दशांश चिन्हानंतर किती अंक आहे इथे, 1 2. त्याच्यानंतर इथं दशांश चिन्हानंतर किती अंक आहे, 1. ठीक आहे टोटल अंक किती झाले, 3. म्हणजे काय 1 2 3, 3 अंकानंतर दशांश चिन्ह द्या, हे झालं तुमचं उत्तर. पण आपलं फायनल उत्तर झालेलं नाहीये. मग आपलं काय मायनस मायनस काय होतं, प्लस मध्ये उत्तर येते. म्हणजे काय झालं आपलं उत्तर 0.72 उत्तर झालं. हे 0 समोरचा लावा अथवा नका लावा, म्हणजे तुमचं उत्तर झालंय 0.72. म्हणजे सानवी विनर आहे, लक्षात ठेवा सानवी विनर आहे, शुभ्रानं चुकवलं बरोबर. बर क्वेश्चन कुणाला कळाला नाही अजून, काय केलंय परत एक बार एक्सप्लेन करतोय बघा. मायनस गुणिले मायनस केलं तर उत्तर येणार आपलं प्लस मध्ये आलेलं आहे. ठीक आहे देन आपण काय केलं, 0.82 इंटू 0.09 बरोबर, हा हा बरोबर आपला आन्सर काय आहे. ठीक आहे बघा कसं केलं, बरं कसं केलं आपण बघा. बघा 80 आपण काय केलं, दशांश चिन्ह विसरून गेला पहिल्यांदा. हे दिसतंय तुमच्या डोळ्याला 80 आणि हे 9 दिसते बरोबर, म्हणून काय केलं 80 गुणिले 9 केलं 720 आलं. मग 720 इथे लिहिलं, 720 इथे लिहिलं, दशांश चिन्हानंतर किती अंक आहे या पहिल्या संख्येमध्ये बघा, दशांश चिन्हानंतर बघा 1 2.
2 झाले. इथं दशांश नंतर किती आहे ते 1 आहे. म्हणजे टोटल अंक झाले माझ्याकडं 3. ठीक आहे, माझ्याकडे टोटल 3 अंक झाले. म्हणून मी काय केलं, 3 अंक सोडून दशांश चिन्ह दिलं. 1 2 3 सोडून इथं दशांश चिन्ह. ठीक आहे, ठीक आहे. चला, कळालं का सगळ्यांना? उत्तर आहे 0.720 किंवा 0.72 जरी टाकलं तरी तुमचं उत्तर बरोबर आहे. चला, कळालं? चला, आता मला काय करावं लागेल, शुभ्राला बोलावं लागणार आहे. थोडस मला शुभ्राशी डिस्कशन करावं लागणार आहे. कारण शुभ्राचं लक्ष नाहीये. कारण काय झालं, झोप झाली नाही. बरोबर शुभ्रा, झोप झाली का? येस सर. चला, काय झालंय, कसं का चुकलं, का चुकलं तुझं? आन्सर काय आलं तुझं? 0.072 आलं, बरोबर? नाही सर, माझं सर 0.72 आलेलं. अरे चॅट बॉक्स बघू दे, थांब मला चॅट बॉक्स. मला खोटं बोलती तू? सर ते चुकून टाकलं. हा, आता 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 झालं का? प्रूफ झालं का आता? हा, दक्षिणा पण चुकवला. सानवी हा, सानवी कन्फ्युज झाली बघा. सानवी कन्फ्युज झाली. मी सानवीला काय म्हणलं बघा, मी जरी तुम्हाला कन्फ्युज केलं तरी तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाही. आपल्या आन्सरवर आपला कॉन्फिडन्स असला पाहिजे, आपला भरोसा असला पाहिजे आपल्या आन्सरवर. हा सर काही म्हणू, माझा आन्सर हेच आहे. बघा, मी सानवीचा आन्सर आलतं बघा, लक्ष ठेवा. सानवीचा आन्सर आलतं 0.72. बरं का? बरं का? मी काय म्हटलं, सानवीचं चुकलं. मग आता शुभ्राचं काय आलं बघा, 0.072. बरोबर, शुभ्रा असं टाकली. मग मी काय म्हटलं, सानवीचं चुकलं म्हटलं तर सानवी लगेच चेंज केली, शुभ्राच्या पाठीमागे गेली. ठीक आहे, शुभ्राच्या पाठीमागे 0.72. बरोबर. म्हणून हे बघा, आपल्या आन्सरवर आपल्याला कॉन्फिडन्स असला पाहिजे. लोकांचं ऐकून करायचं नाही. म्हणजे शुभ्राचं ऐकली ही आणि ही पण ही आन्सर टाकली, म्हणजे दोघांचं पण चुकलं का नाही रे? चला, म्हणून करायचं आपल्या भरोसा आपण. ठीक आहे, जर आपल्याला येत नसेल सरळ विचारायचं. ठीक आहे, आपल्याला येत नसेल विचारायचं. ते काय म्हटलं ना आताच तुम्हाला, स्वतःच्या पायावर दगड टाकून घेणे. कळालं? बाकीच्याने आन्सर टाकले म्हणजे आपणही तेच टाकायचं नाही. आपलं काय आलंय बुक मध्ये, माझं आन्सर आलं, समजा माझं आन्सर आलं, ह्याचं आन्सर माझं आलं 0.82 आलं, हेच टाकायचं आपल्याला. मला हे माझं आन्सर हे आलं ना, मी हेच टाकलं. बरोबर. शुभ्राचं आन्सर हे आलं ना, शुभ्राने हे टाकली. सानवीचं आन्सर आलं ते हे, तर हेच टाकलं सानवी. बरोबर. चुकू द्या, कोणाचं जरी चुकलं तरी काय, आपल्याला शेवटी सोल्युशन घेणारच आहे. आपल्याला सोल्युशन आहेच, कोणी ना कोणी सांगणारच आहे. मी कोणाला कोणाला विचारणारच आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला चिटिंग करायची नाही. इथं तरी करायची नाही चिटिंग. ठीक आहे, चला, समजलं इथपर्यंत सगळ्यांना? ओके. आता सानवीला मला थोडस विचारायचं, बघू बरं सानवी काय काय केली बघू. ठीक आहे, राधिका लेट काय ते? हा, काय रे तुझा कॉन्फिडन्स का कमी झाला असा? तुझं चुकलं म्हणलं की बंद केली, दुसरं आन्सर चेंज करून टाकली. झाली कन्फ्यूज? काय झालं, उत्तर बरोबर होतं ना तुझं? हो सर, पण मी डबल करून बघितलं तेच आन्सर आला, म्हणून मी डबल तेच टाकलं. म्हणजे तुझ्या आन्सरवर तुलाच कॉन्फिडन्स नव्हता. तुझं मी मानलं तुझं चुकलं. बरोबर, बरोबर का? कॉन्फिडन्स ठेवा. आपलं उत्तर येतोय ना, तर कॉन्फिडन्स ठेवायचं. ओके, ठीक आहे. चला, पुढचं घ्या, बघूया आता पुढचं बघूया. ठीक आहे, चला. तरी पण परत टाकलं 6 ओके, ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन घ्या. आता आपण साधा घेऊया. ठीक आहे, 24 इंटू -24 इंटू ओके, देन -0.2. चला, चला, चलो, जल्दी उत्तर आना चाहिए। सबका उत्तर एट ए टाइम आना चाहिए। जल्दी जल्दी सॉल्व करो। चलो, लवकर लवकर सॉल्व कर रहे हैं। टाइम लगना नहीं चाहिए। 4.8 आ रहा है आंसर। ओके, फाइनल आंसर। ओके, ठीक है। वो भी प्लस पॉजिटिव में आया है। ठीक है, पॉजिटिव, बी पॉजिटिव। चला सगळे, ठीक है, चला सगळे पॉझिटिव्ह मध्ये. बरोबर, पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा, पॉझिटिव्ह एनर्जी. ओके, ठीक आहे. चला, दक्षचं आलं उत्तर. ओके, ठीक आहे. आता मला दक्षला विचारावं लागेल. दक्ष काय करतोय, कॉपी पेस्ट करतोय, मला असं वाटायला लागलं बरं का दक्ष. हा, अरे समर्थ, उत्तर येते का? टाकला 4 पॉइंट, चुकलं समर्थ. अरे वा, रुचिताने टाकलंय -4.8. बरं का? ओके, ठीक आहे. रुचिताची झोप झाली नाही.
रुचिता, हे समोर मायनस चिन्ह दिसते बघ, आणि इथं पण मायनस चिन्ह आहे. झोप झाली का? यशराज, यश, तुझं नाव टाकायची गरज नाही, मला मला माहिती आहे बाळा. यश, तिथं तू फक्त जरी आन्सर टाकलास ना, तुझं नाव मला दिसतो, माहितीये का? व आपला टाइम घालू नको, फक्त आन्सर टाक, पुढं यश टाकू नको. टाइम वेस्ट चालला, तो चॅट करण्याचा वेस्ट जातोय टाइम आपला. ओके, चला. ये आंसर अभी बताने वाली है शुभ्रा. चलो वेलकम शुभ्रा, चल सांग रे शुभ्रा. चल. येस सर. हा, काय करू मग? सर मायनस गुणिले मायनस प्लस होतं, तर ओके प्लसचं चिन्ह दिलं तरी चालतं किंवा नाही दिलं तरी चालतं. ओके, पुढं. त्यानंतर झालं 24 मल्टिप्लाय बाय 0.2. बरोबर. चला लिहितोय मग त्यानंतर मी. हा, दशांश चिन्ह विसरले. बर, 24 × 2 केलं, मग दशांशनी विसरलं ना, मग 24 × 2 हा. केलं, बरोबर. बेचोक 8. बेचूक 8. ओके. बेदुने 2 to 4. 2 to the 4. ओके, म्हणजे फायनल आन्सर 48, बरोबर. चला, सर फायनल आन्सर नाहीये. फायनल आन्सर नाहीये, बा मग काय फायनल दुसऱ्या आन्सर? संख्येत एक दशांश चिन्हानंतर एक अंक आहे, म्हणून बर बर उत्तरामध्ये एक अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. बर, म्हणजे पहिल्या याच्यात दशांश चिन्ह नाही, पहिल्या संख्येत, दुसऱ्या संख्येमध्ये आहे, म्हणून दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? एक आहे. किती डिजिट आहेत पॉइंटच्या नंतर? एक आहे, म्हणून एक अंक सोडून इथं दशांश चिन्ह द्या, म्हणजे जे काय फायनल आन्सर आहे तुमचं 4.8. दिस इज फायनल आन्सर. चला, किसका किसका रे, कोणाकोणाचं चुकलं रे? अनम्यूट समर्थ. अयो समर्थ काय म्हणतोय? समर्थ बोल रे, काय म्हणतोय? सर माझं चुकलं नव्हतं तरी तुम्ही चुकलं असं काय म्हणाले? काय झालं? सर माझं चुकलं नव्हतं तरी तुम्ही चुकलं असं काय म्हणाले? चुकलं नव्हतं तरी का? हो. हा, म्हटलं म्हटलं समर्थला कन्फ्यूज करायचं होतं, म्हणून म्हटलं चुकलं म्हणून. कळालं का? सानवीनं चुकवलं की गेल्या वेळेस? अरे समर्थ, सानवीला काय म्हटलं, तिचं आन्सर बरोबर होतं, शुभ्रानं चुकीचं आन्सर टाकलं, आणि मी काय म्हटलं, सानवी तुझं चुकलं, तर सानवीनं आन्सर चेंज केलं, म्हणून म्हटलं तू पण चेंज करतोय का ते बघत होतो. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घ्या. चला बघा, समर्थ म्हणतोय चुकलंय का, बघा कसा कॉन्फिडन्स आहे. ठीक आहे, चला असो. 36 पॉइंट इंटू मायनस 0.2. चला, इजी क्वेश्चन. विदिन 1 सेकंड मध्ये आन्सर यायला नाही पाहिजे. चला 5 सेकंद घ्या, 5 सेकंदात उत्तर आलं पाहिजे. 36 दोन्ही डायरेक्ट करायचे, 36 दोन्ही. अरे किती होते? 36 दोन्ही 12 आणि हे किती? 72. त्यात का रे 72? का चुकलं मला? ठीक आहे, ओके, 72 आहे. झालं. दशांश नंतर किती अंक आहे इथं? 1 2 अंक. ठीक आहे, 2 अंक सोडा, दशांश चिन्ह द्या, झालं. 0.72 झालं. त्याच्यानंतर हा, प्लस गुणिले मायनस जर केला तर माझं उत्तर येतो मायनस मध्ये. मायनस सिम्बॉल संपला विषय, उत्तर आलं, बरोबर. असं आपण बोटावर खेळलं पाहिजे, असं बोटावर. ठीक आहे, असं करायचंय. किती आहे अंक? 2. ठीक आहे, 2 संख्या आहेत, दशांश चिन्ह किती आहेत? दोन्ही अंकात, दोन्ही संख्येत आहे. नंतर दशांश नंतर कोण आहे? किती अंक इथं? 1 1 1 2. ओके, ठीक आहे, नंतर गुणाकार करायचा. ठीक आहे, गुणाकार केला. ओके, ठीक आहे. मायनस गुणिले प्लस काय होतोय? ओके, मायनस होती, मायनस चिन्ह लावा, संपला विषय. ए बाळा, हे कोण आहे रे? थांब थांब थांब. ए बाळांनो, हे बघा, हे बघा, हे बघा, दोघ जण चुकले. राधिका 1, त्याच्यानंतर मनस्वी 2, त्याच्यानंतर यश 3, अरे अरे 4, चौघ चुकले बघा. चौघ. हे कोण आहे? श्री 5. ठीक आहे, 5 जणांनी चुकवलं. किती जणांनी? 5 जणांनी, बघा.
आता मला एका एकाने विचार लागणार आहे. ठीक आहे, 5 जण चुकलेत. का चुकलेत? कन्सेप्ट क्लिअर नाही. अजून कन्सेप्ट क्लिअर नाही. जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर नाही तोपर्यंत इथंच खेळणार आपण. ठीक आहे, लक्षात असू द्या. इथंच खेळणार आपण. जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर नाही तोपर्यंत इथंच खेळणार. जो काही यश कुठे गेला बघूया आता. अरे यश गायबच झाला. आता यानं विचारते काय सर, आता त्यानं गायबच झाला. हा, त्याचं काय यश म्हणल्यावर मी त्यानं म्हणलं असेल सर विचारते हा, त्याच्यामुळे गायब झाला त्यानं. ठीक आहे, चला घाबरायचं कारण काय नाही. ठीक आहे, इथं काय मी माझ्या घरी, तुम्ही तुमच्या घरी, आणि तुमचे फ्रेंड तुमच्या घरी, त्यांच्या घरी. कारण का आपल्याला इथं कोणी लाजायचं नाही. आणि येत नसेल तर येत नाही. तुम्हाला कोणी ओळखत नाही रे. यांनी मुंबईचे, त्याने कुठला साताराचा, एक जण कुठला भंडाऱ्याचा, असं लांब लांबच्या. तुम्ही हसलं तरी काय फरक पडणार. क्लासमध्ये असं ठीक आहे बा. हा हसला रे, मला हसेल, माझं चुकलं तर थोडस इन्सल्ट होईल. इन्सल्ट व्हायचं कारण नाही. आपण कोणाची चोरी मारी करत नाही, बरोबर का रे? आपल्याला शिकायचं आहे ना, मग ठीक आहे. बरोबर, आपल्याला शिकायचं आहे ना, चला बिंदास विचारा. काय हे कसं आलं सर, मला समजलं नाही, असं विचारा. ठीक आहे, विचारा. अरे जोपर्यंत आपल्या मनात ठेवाल तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही, बरं का? मनात ठेवायचंच नाही. सर येत नसल, आमचा समर कसं आहे माहितीये का, त्याला काही जरी डाऊट असेल ना विचारतो, सर हे कसं आलं, हे काय आहे, असं म्हणतोय. सानवी पण, मनस्वी पण, शुभ्रा पण. ठीक आहे, तर असं आपल्या पण गुण असले पाहिजे. ठीक आहे. श्री उगा बघतोय, नुसता बघतोय, काय कधी विचारत नाहीस. ठीक आहे, आता श्रीला विचार. हा, थांब रे, श्रीचा नंबर आहे, आता श्रीला घेऊया आपण. ठीक आहे, ओके. सांगू नका, थांबा थोडं, बाकीच्यांना मिळेल चान्स. बोला, काय रे? सर मी मायनसचे चिन्ह द्यायला विसरला होता. बर, विसरला होता, पण मायनस चिन्ह का आलं हे एक्सप्लेन कर. हो सर, पहिलं दशांश चिन्ह विसरून जायचं. दशांश चिन्ह विसरून जायचं. दशांश चिन्ह विसरून जायचं. ओके, ठीक, विसरलं म्हणजे 36 गुणिले 2. बरोबर, 36 into 2. 2 6 12, कॅरी 1. 2 3 6 and 1 +1 7. 7. Okay, 72 is final answer. नाही ओके, पुढं. सर, दशांश इकडे पाहायला पण दशांश चिन्ह 1 अंकानंतर आहे. ओके, तिकडे पाया सर 1 अंकानंतर आहे. ओके, टोटल अंक डिजिट्स हाऊ मेनी? 2. हा, मग 2 डिजिट आहेत, 2 अंक आहेत, म्हणून 1 2 अंक सोडून दशांश चिन्ह दिलं, बरोबर. हो. ओके, मग सर मायनस झिरो लिहून दे. काय? मायनस प्लस मायनस. मायनस प्लस मायनस. ओके, असं म्हणायचं नाही बाळा. मी तुला सांगतो, याच्या समोर काही नाही, म्हणजे प्लसचं चिन्ह होतं बाळा, बरोबर. हे गुणाकार, गुणाकाराचे चिन्ह, हे मायनस. हे तुम्हाला आता कसं, हे सवय लावली ना बघा, हे तुम्हाला जरी माहिती जरी असेल तर मी परत परत का सांगतोय, हे तुमच्या माइंड मध्ये फिटच बसलं पाहिजे. हे का आलं, याचं रिझन काय आहे, कशामुळे आलं, हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यासाठी मी परत परत लिहितोय. याच्या समोर काही नाही, म्हणजे प्लसचं चिन्ह, गुणाकाराचं चिन्ह, याच्या समोर मायनसचं चिन्ह आहे. मग आता काय उत्तर येतं आपलं बघा, काय उत्तर येतं, प्लस गुणिले जर मायनस केलं तर येणारं उत्तर तुमचं मायनस होतं. बघा, मायनस गुणिले प्लस गुणिले मायनस करा, तुमचं उत्तर मायनस येतो. बरं, प्लस गुणिले मायनस केलं तर मायनस होतो, आणि मायनस गुणिले प्लस करत तरी पण मायनस होतो. हे महत्वाचं आहे, म्हणून आपल्याला इथे समोर मायनसचं चिन्ह लावा. संपलं, एवढंच सांगायचं होतं. श्रीनं पण उत्तर सांगितलेलं आहे छानपैकी, पण त्याला कळालं नव्हतं. प्रामाणिकपणाने त्याने चूक मान्य नाही केली. मायनस का आलं, कारण त्यानं दुसऱ्याने मायनस लावलं म्हणून मी पण लावतोय. ठीक आहे, बरं का, दुसऱ्याने मायनस लावलं म्हणून मी पण लावतो. हा हा, तसं करू नका. चला पुढं कोण सांगते, पुढचं बघूया. आता यश, चला कोण येतंय, कोण जात रे, एक जण कोणतरी येतोय मदिनानं, कोणतरी येतोय जाते, अजून दोघं गेले. ठीक आहे, असो, जाणारे जातील, आपल्याला शिकायचं आहे, बरोबर. म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट जोपर्यंत जमणार नाही तोपर्यंत आपल्याला काहीच येणार नाही. ओके, ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन. साने सांगतो म्हणते 0.384 into 0.02
मायनस, इथं पण मायनस. आता किती मजा येईल रे, आता क्वेश्चन मध्ये मजा आहे का नाही रे. चला मी व्यवस्थित लिहू का अजून थोडस, इथं मायनस दिसत नसेल तर बघा. आता अवघड पण वाटणार नाही आपलं काय प्रज्ञा बाळ किती छान सांगतो रे. प्रज्ञा बघ की, आता प्रज्ञाकडे बघा, प्रज्ञा दाखव रे. छोटीशी आहे बघा बाळ, एकदम छोटं बाळ आहे, तरी उत्तर काढतोय प्रज्ञा. मला वाटतं प्रज्ञाला विचारावं का, पण सानवी मला भांडत बसेल. सर मला काही विचारतच नाहीये. मला असं वाटतं. समर थांब रे बाळा, तुझा नंबर आहे आहे आहे, तुझाही नंबर आहे, राधिकाचा नंबर आहे, आदित्यचा नंबर आहे. अरे वा, उत्तर बघा 10 आलं बघा उत्तर. बघा कशी उत्तर काढतात छान. मला पण असं छान वाटते सकाळ सकाळी. हा, मला भूक लागली तरी तुमचा आन्सर आल्यावर असं मन भरून गेलं, माझं पोट भरल्यासारखं वाटलं. बघा किती मस्त आन्सर देत आहेत. ओके छान, ओके छान. असंच आन्सर आले पाहिजे सगळ्यांचे. ओके छान. पण मला कॉपी पेस्ट नको बाळा, मला लगेच कळते. मला डाऊट येतो बरं का तुमच्यावर, कोणी कॉपी पेस्ट केलं तरी मला लगेच कळतो बरं का, लगेच सापडते मला. कोणाला येते किती ते पण मला माहिती, कारण हे जुने आहेत ना, ते सोडून जुने जुने फक्त जुन्यांचं सांगू शकतो, नवीनचं काय माहिती नाही मला. मला ठीक आहे, जुन्याचं सांगू शकतो. ठीक आहे, ओके, जुन्याचं सांगू शकतो. हा, रुद्र बिरादर आपलं सुशील काय रे, कुठे आहे रे सुशील? रुद्र, त्या सुशीलला सांग किती फिरतोय आणि किती. त्याला अभ्यास कर म्हणा थोडं. ओके, आर्यन पर्सनल मेसेज टाकतोय, आर्यनलाच विचारतो, पर्सनल टाकतोय. दिसू दे की तुझे आन्सर सगळ्याला. का रे पर्सनल का मलाच टाकतोय? सरच बघले पाहिजे, दुसरे का बघले पाहिजे? हा, माझं चुकलं तर हसतील. अरे हसू दे, हसणाऱ्याचे दात दिसत आहेत. मी सांगू का नेक्स्ट? अरे राधिका थांब बघा, आता हे आर्यनला विचारू, कारण नवीन पण विचारू ना. हे काय नवीनला आपण विचारू. कोण आहे? आदित्य आहे का? आदित्यला नको, आर्यनला विचारू. हा आर्यन, आहे का जागा? आर्यन, अरे काय झालं रे बाळा? अरे तू ह्याला काहीच नको करू. मी इथून तुला ऑपरेट करतो बरोबर. माईक तुझा ऑन करूच नको, मी करतो तू. ठीक आहे, आर्यनला अनम्यूट केलं. हा आर्यन, अरे आर्यन, अरे आर्यन काही बोलायला रिकामच नाहीये. आ? अरे कुठे कुठे, चला आमची सानही सांगून देईल. शौर्यला विचारतो. अरे शौर्यचं काय चालते काय माहिती. शौर्य, शौर्य, अरे शौर्य बाळ, नुसते पप्पा पप्पा लावून दिले म्हणून बसतोय का रे? मला कळत नाही शौर्यचं. कर थोडस अभ्यास शौर्य. हा, शौर्यच्या पप्पालाच मला कॉल करायला. काय रे उत्तर देत नाही, काय नाही. नुसतं बसतोय, नुसतं बसतोय. अरे तू हुशार आहे रे शौर्य. शुभ्राला टक्कर देणारा माणूस आहे तू. ठीक आहे, असो. हा क्वेश्चन आपल्या सानवीला विचारू. ठीक आहे, सानवी चल रे, बोल बाळा. हा, सर पहिले मायनस मायनस प्लस होते म्हणून प्लस लिहायचं, नाहीतर नाही लिहिलं तरी पण चालेल. बरोबर. मायनस गुणिले जर मायनस केला तर येणारं उत्तर आपलं प्लस मध्ये येतोय. प्लस मध्ये तर येतात. प्लस दिलं हे तरी प्लस चालते चिन्ह किंवा. लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी पण चालेल. ओके छान. पुढं त्याच्यानंतर दशांश चिन्ह विसरून द्यायचं. दशांश चिन्ह विसरून गेलं म्हणजे ये 384 इंटू 2 ना. हो, ठीक आहे, त्याचा आन्सर येतं 768. त्याचा आन्सर येते. अरे मला गुणाकार येत नाही बाळा, डायरेक्ट कशाला सांगतोय, मला येत नाही ना गुणाकार. सांग. 2 दुणे 4, सॉरी 4 दुणे 4. 8. अरे झोप झाली का? 4 दुणे 8 सर. हा, 4 2 8 असं वरतून खाली गुणली. ओके ठीक आहे, चालेल. ठीक आहे, पुढं. 2 8 16, 6 हाताला 1. 2 8 16, 16 हाताला 1. अरे आवाज येतोय सानवी, शेर येऊ आपलं सानवी, आवाज येतोय बरं का बॅकग्राऊंडचा. ठीक आहे, पुढं.
बेत्रिक 6, 6 आणि 1 7. 7. ओके, किती झालं? 700. 768. बरोबर आहे का मग आता? त्याच्यानंतर पहिल्या संख्येमध्ये 3 घरं सोडून दशांश चिन्ह आहेत आणि दुसऱ्या संख्येमध्ये 2 दशांश चिन्ह सोडून, म्हणून बरोबर. तिने त्या आता दोघां बघा, हे बघा आता लक्ष द्या. आता सानवीने एक शब्द दुसरा वापरला, जो काही घर. बघा घर म्हणजे कुठले घर? बघा बोलली, बघा इकडे बघा, 1 2 3 घरं सोडून दशांश चिन्ह. बरोबर. दुसऱ्या संख्येत 2 घरं सोडून, 1 2 घरं सोडून दशांश चिन्ह, म्हणजे टोटल घरं किती झाले? 5. 5 म्हणून बघा दशांश चिन्ह 5. सोडून आन्सर बरोबर. मध्ये इथं 5 घर आहेत पॉईंट का? इथं 5 संख्या आहेत का? 5 अंक आहेत का? सॉरी, त्याच्या पुढे नाही. म्हणून 2 5 शून्य लावून द्यायचे. त्याच्या समोर आपण 2 शून्य लावूया. ठीक आहे, झाले का मग 5? पॉईंट द्यायचा 1 2 3 4 5. इथं पॉईंट द्या. उत्तर आणि झालं तुमचं शून्य लिहिलं. 0.00768. कळालं रे? ओके, सानवी छान, वेलकम बाळा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आन्सर एकदम छान सांगितलं. आता मी हे काय घेतलं रे, दशांश चिन्हाचं अचानकच मध्ये काय घेतलं? कारण जे नवीन आहेत ना त्यांना पण कळू द्या ना, म्हणजे तुमचा कन्सेप्ट हे पण क्लिअर होईल, विथ तुमची प्रॅक्टिस होईल. बरोबर. बरोबर. म्हणून हे आपलं चाललंय एवढं. चला आता कोण सांगणार बघूया. नवीन मध्ये सांगा रे बाळांनो, मला नवीन नवीन विद्यार्थी पाहिजे रे, नवीन विद्यार्थी. हे सांगतात मला माहितीये, यांना येतंय आणि यांना मजा पण येतो क्लासमध्ये. ठीक आहे, नवीन सांगा, नवीन सांगा रे. हे काय सांगतच असतात, यांचं काय नसते, हे दररोजच असते त्यांचं. मी सांगू सर प्लीज, दररोज डिस्कशन असते त्यांचं. ठीक आहे, चला नवीन आपण पण ह्यांच्यात मिक्स व्हायचं आपल्याला, ह्यांच्यामध्ये आपल्याला ह्यांच्या बरोबर चालायचं आपल्याला. ठीक आहे, ओके. चला हा, आता कोण सांगणार नवीन मध्ये? बघू. अनन्या. हा, अरे सुगोष बघा, अरे सुगोष बाळ भारी सांगतो बघा रे. बघा आता सुगोष बाळा विचारतो. सुगोष बघा किती मस्त सांगतो बघा, सगळ्यांना लक्ष असू दे रे. -0.024 अरे काय मोठं दिलं सरांनी. मनस्वी सांगतो म्हणली, बघू मनस्वी सांगते. चलो, उत्तर कोण काढते बघूया. मी सांगू का सर प्लीज? दक्ष बाळ. ओके. अरे हो दक्ष बाळ, तुला विचारतो. अरे हो बाळा, हो बाळा. राधिका बाळ म्हणते मी. झोपच होत नाही, लेट जॉईन होते. आता मी म्हणते लवकर उठायचं. राधिका, मी सांगू का सर प्लीज? राधिका सांगशील बाळा, थांब थोडं, आपण देऊ ना, आपण कोणाला चान्स मिळेल बघू. चला आता याला कोणाला चान्स द्यायचं रे, कोण सांगेल? चला चॅट बॉक्स मध्ये टाक, कोण सांगेल व्यवस्थित, कोण सांगेल? तसा तर सुगोषचाच नंबर आहे. चला कोण सांगेल? तुम्ही सांगायचे. ह्याने सांगणार सर, ह्याला सांगायला हवं सर, ह्याला सांगायला हवं असं म्हणा. ठीक आहे, मी. ओके, मी. ठीक आहे, मी प्लीज. ओके. अरे रुद्र थांब बाळा, रुद्र. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सुघोष. अरे साने म्हणते सुघोषला विचारा. ओके ठीक आहे, सुघोषला. एकच जर म्हणलं सुघोष, दुसरं कोणी आहे का सुघोष? चला, कोणाचं ऐकायला आवडते जास्त बघू, कोणाचं आन्सर ऐकायला जास्त आवडतं? सुघोषचं ऐकायला आवडतं मला, सुघोषचं ऐकायला आवडतं, समरचं ऐकायला आवडतं. ओके, शुभ्रा, सुघोष. ओके, छान. ओके, म्हणजे हे सगळं सर्कल बघा, सानवी. कोण सर्कल बघा? सानवी, मनस्वी, प्रज्ञा, त्याच्यानंतर समर्थ. हे एकच सर्कल आहे, म्हणजे एकच शाळेतले. ठीक आहे, ओके. प्रज्ञा बाळा, झोपला का तू? अरे बाळ, प्रज्ञाला विचार लागणार. सुघोष नंतर प्रज्ञाला. ठीक आहे, ठीक आहे. चला सुघोष नंतर प्रज्ञा सांगणार. चला, मला प्रज्ञा सांगावं असं वाटतं, तुम्हाला कोण सांगावं बघा. मी प्रज्ञाला चान्स देणार आहे. ठीक आहे, ओके. हा कोण आहे? भागवत बाळासाहेब. ओके, भागवतला पण विचार लागणार आहे, तो शांत शांत आहे ना, त्याला विचारू. बोला. अय बाळा. सर हा पहिले बोल. आपण दशांश चिन्हाला विसरून जाऊ. बर, दशांश चिन्हाला विसरून गेलं बाळ. मग किती झालं बाळा? 246. बरोबर बाळा? आणि गुणिले 4. बर, गुणिले 4. आता मनस्वी सुघोष म्हणते. ठीक आहे, साइन केलं चौक बाळ. 24. साइन चौक साईन 24, चोक 7 ला 2.
24 हातचाला 2, 4 4 चोक चोक 16. 16, 16 आणि 2 18. हा हच्चा लेख. बर. पुढं 4 दुने 8 आणि 1 9. 4 2 8 1 9. ए साने, मायनसचं चिन्ह आहे का नाही तुझ्या आन्सरला ते सांग आधी पहिले मला. ठीक आहे. चल किती झालं बाळा? 4 2 8 आणि 1 9. हो. आता पुढं त्याच्यानंतर आपण बघू की दशांश चिन्हानंतर किती संख्या आहे. पहिला संख्या म्हणून दशांश नको बोललं नाही तुला. अंक. माग पण पाठी माग पण म्हटलं संख्या आणि अंकामध्ये फरक असतो. अंक मिळून होणारी जो अंकाने अंक जे मिळून होते तिला आपण संख्या म्हणतोय. संख्यामधले जे म्हणजे संख्यामधले जे जे काही व्हॅल्यू आहे ते सेपरेट आहे त्याला आपण अंक म्हणतोय. लक्षात ठेव, संख्या आणि अंकामधला फरक आहे. लक्षात ठेव. बोल पुढे आता. मग त्याच्यानंतर 1 2 3 4. पहिल्या संख्येत बरोबर. पहिल्या संख्येत दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? पहिल्या संख्येत 1 2 3 4. 4 अंक आहेत पहिल्या संख्येत. ओके. दुसऱ्या संख्येमध्ये नाहीये म्हणून आपण 4 अंक सोडून दशांश चिन्ह देऊ. मग जर आपल्याकडे मग एक वरचा शून्य घेऊ. म्हणजे 4 अंक नाहीत म्हणून पुढे शून्य लावू. म्हणजे 1 2 3 4 अंक झाले. दशांश चिन्ह द्या आणि शून्य. झालं उत्तर? हो. आणि मायनसचं चिन्ह नाही सर, मायनसचं चिन्ह. बरोबर. का आलं मायनसचं चिन्ह बघ बाळा? मायनस गुणिले याच्या समोर काय म्हणजे प्लस आहे. म्हणजे मायनस गुणिले प्लस केलं तर मायनस येतं म्हणून. हे स्टार्टिंगला सांगलं पाहिजे. तरी ठीक आहे, नंतर सांगितलं तरी छान. म्हणजे कळालं? कळणं महत्वाचं आहे. लक्षात असू द्या. चला आता नेक्स्ट नंबर कोणाचा रे? चला समर्थ, मी प्लीज सांगू का? अरे समर्थ, तू दुसऱ्याचं नाव घेशील तर तुझं नाव घेतील बाकीचे. ठीक आहे. ही पॉलिसी नवीन आहे. चला कोण सांगा, कोणाला सांगायला लावायचं? चला पुढचा क्वेश्चन कोण सांगेल? कोणाला सांग, कोणाचं ऐकायचं इच्छा आहे? चला कोणाचं ऐकायचं इच्छा आहे? मला वाटतं समोरचं कोणी नावच घेत नाही. कारण समज काय भांडतोय का रे याला? सानवीला मनस्वीला काय भांडतोय का? नाही ना. ते टाकत नाहीत. का टाकत नाही तेच कळत नाही मला. त्यांनी टाकले पाहिजे आन्सर त्याचं. काय माहित आता बघू. तुमचं काय भांडण असेल काय माहितीये. तसं काही नाही ना. ठीक आहे. चला चला तसं काही करू नका भांडण वगैरे. ठीक आहे. चला कोण सांगेल बघू आता आपण. चल ओके. 2 4 इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता मला कोण सांगेल बघू. चला आता कोणाचं नाव येईल समोर बघूया. चला तोपर्यंत तुम्ही सॉल्व करा. तुमचं सॉल्व झाल्यानंतर कोण सांगेल हे पण बघूया. ठीक आहे. 200 इथं 0.248 आहे बरं का बाळांनो. समजत नसेल तर क्वेश्चन दिसत नसेल. श्रावणी. ओके. रुद्र. अरे वा, रुद्र श्रावणी. ओके. श्रावणी. बिरादार नाही रे श्रावणी आपली, ती दुसरी श्रावणी. ठीक आहे. ओके. अरे 5.952. ओके ठीक आहे. ओके. चला पुढं बोला. ओके. बिरादार. अरे बिरादार नाही, तो श्रावणी. बिरादार श्रावणी आहे का रे? हे रे. ठीक आहे. चलो कोण सांगतं रे? ओके. बिरादार प्रणव म्हणते ना. ठीक आहे. ठीक आहे. चला समर्थला चान्स देतोय कारण काय हे कोणी नाव घेत नाही समर्थचं ना. आता मीच सांगायला होतो समर्थला. ठीक आहे बघू. समर्थच्या नंतर मनस्वी सांगेल, त्याच्यानंतर प्रज्ञाला चान्स मिळेल. प्रज्ञा सांगशील का बाळा? नाही प्रज्ञाला सांगू. सॉरी समर्थ, थोडस थांब, वेट कर, तुला पुढचा क्वेश्चन. प्रज्ञा. सर पहिले दशांश चिन्ह विसरायचं. बर, मला आधी हे सांग बाळा, मायनस गुणिले मायनस काय होते ते सांग. प्लस होते. ओके ठीक आहे, संपलं आपलं उत्तर इथं झालं. ठीक आहे, ते एक झालं, पहिली स्टेप कम्प्लीट आपली. दुसरी स्टेप सांगा पुढं. दशांश चिन्ह विसरायचं बरोबर.
148 मल्टिप्लाय 24 करायचं. ओके ठीक आहे, करा मग. मी करू? मला येत नाही रे गुणाकार, तू सांग ना बाळा. 832. वरून खाली गुणले. 832 ला 2, हाचा 3, 4 16 आणि 3 19 बरोबर. 19. हा, हाचा 1. मी चुकीचं पण सांगतो बरं का. ठीक आहे. हा, 2 पुढं 8 आणि 1 9. बर 992. ओके ठीक आहे, इथे प्लस चिन्ह देऊया किंवा शून्य देऊया. ठीक आहे, चल पुढं. 4 2 8. आता राहिलं बाळा आपलं हेच ना, 4 2 8 कसं काय? 8 बरोबर. 2 16. हा राईट, 16. हाचा 1 बरोबर. चल 4 2 8. 1 9. ओके बरोबर. पुढं 2 काय चुकले बाळा? 2 4. बर, बेदुनी 4. 4. ओके, पुढं 2 चा 2 लिहायचा. ओके 9 + 6 15 15. हाताला कॅरी 1. 1. 9 9 + 18. 1 हाताला 1 आहे. 19 हाचा 1. 5. 4 ने 5. ओके, फायनल आन्सर आहे का बाळा हे? नाही सर. मग मला काय करू शकतो? मी काय करू आता? मला काही येत नाही, पुढे सांग आता मला. दशांश चिन्हाच्या पुढे पाहायचं की किती अंक दशांश आहेत. चिन्ह, हा बरं, दशांश चिन्हानंतर पुढं काय पाहायचं? किती अंक आहेत. ओके, किती अंक आहेत पहा. मग आता मी पाहू का तू पाहते? 3 अंक आहेत पहिल्यामध्ये. पहिल्या संख्येमध्ये. ओके, 1 2 3. ओके ठीक आहे. दुसऱ्या संख्येमध्ये आहे का बाळा? नाही सर. मग आता काय करू शकतो मी? काय करू? तीन घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं. ओके, 1 2 3. एवढं लेट लेट का सांगते रे बाळा? पप्पा सांगतेत का तू सांगते तुझ्या मनाने? छान, मस्त सांगते हा. कारण मग तो गोडसा आवाजाने एकदम छान क्लिअर 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 सांगते तू. क्लिअर सगळ्यांना समजेल असं सांगते. ठीक आहे, फक्त थोडस तू पॉज करते. पॉज म्हणजे काय? थोडस थांबते, आन्सर सांगते. थांबते आणि आन्सर सांगते. ओके ठीक आहे, आन्सर बरोबर आहे. श्रावणीचे वेलकम बाळा, एकदम छान. हा प्रज्ञा, सॉरी श्रावणी म्हणजे प्रज्ञा, सॉरी हा. आता मला काय वाटते, समर्थ लगेच सांगेल, दक्ष लगेच सांगेल, कारण मला दक्ष फार प्लीज प्लीज म्हणतोय. तर एक समर्थला मी चान्स देऊन टाकूया. ठीक आहे, श्रावणी बिरादर आहे का? थांबा 1 मिनिट. एक ठीक आहे, श्रावणी बिरादर आहे. ठीक आहे, बर ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन सांगा आता, कोण सांगेल बघूया. ठीक आहे, चला हे छानपैकी देऊन टाकतो क्वेश्चन. ठीक आहे, -84 इंटू 0.88 बरोबर. चला क्वेश्चन मार्क कोण सांगणार बघू आता. मला दक्ष सांगेल. दक्षला विचारतो किंवा समर्थला सांगू. समर्थ कुठे? समर्थला विचारून दक्षला विचारू. ठीक आहे, हा समर्थ बोल रे. यस सर. आता आपल्याला -84 मल्टिप्लाय बाय 0.88 च हे करायचं, गुणाकार करायचा आहे. तर आपल्याला आधी मायनस गुणिले प्लस केल्यावर मायनस येतं. तर आता मायनस येतं. आता 84 मल्टिप्लाय बाय 88 करायचं. 84 मल्टिप्लाय बाय 88 केल्यावर 8 4 चा 32, 3 कॅरी, 8 चा 64 प्लस 3 16
5, 66, 67. ओके, 67. 672 आपलं हे आन्सर आलंय, पण हे फायनल आहे. आता आपल्याला परत 8 गुणिले 4 करायचं. आधी 0 द्यायचा, मग परत 8 गुणिले 4 करायचा. 8 गुणिले बर 4 32. 3 कॅरी 8 8 8 8चा 64. 64 प्लस 367. यांची बेरीज करायची. 2 जसाचा तसा खाली लिहायचा. 7 अधिक 2 9. 7 अधिक 7 अधिक नाही 6 अधिक 7 13. 1 हातचा आणि 7 झाले. आपलं आन्सर आलं 7392. मायनस आहे ना समोर, -7392. चला सगळं. अरे हे आपलं फायनल आन्सर नाहीये. ओके, -7392. आता आपल्याला दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत ते बघायचे. पहिल्या ह्याच्यात दशांश चिन्ह नाहीये म्हणून तो सोडून द्यायचा, आणि दुसऱ्या ह्याच्यात दशांश चिन्ह आहे त्याच्यानंतर 2 अंक आहेत म्हणून 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे 73.92 हे आपलं फायनल आन्सर आहे. -73.92 हे आपलं 92 फायनल म्हण आन्सर. नको, 92 म्हण, 92 हो 92 म्हण नको, 92 डिजिट मध्ये वाचायचं पॉइंट नंतर. हा हो ठीक आहे. चला रे, उत्तर एकदम छान आलेलं बघा रे, त्याच्यासाठी क्लॅप करायचं. हा सगळ्यांनी क्लॅपचं सिम्बॉल टाकायचं चॅट बॉक्स मध्ये. चला एकदम छान सांगितलं बघा. मी सांगू का सर प्लीज? अरे रुद्रा थांब थोडं बाळा, आता थांब थांब थोडं थांब. आणि आपल्या मित्राला सांगा रे सकाळी यायला, मित्राला घेऊन या, आपल्या सकाळ सकाळी घेऊन या. ओके, बघा समर्थसाठी सानेने क्लॅप केलं बघा, छान. हा छान. हा आपल्या क्लास मधल्याला आपल्या क्लास मधलाच आहे समर्थ, त्याच्यासाठी चेअरअप करायचं. चेअरअप म्हणजे त्याला उत्साहित करायचं. हा चला चेअरअप करा रे, चला चेअरअप. आपण त्याला आपण काय करू, क्लॅप करू, चेअरअप. ओके छान, राधिकानं पण चेअरअप करते. ओके चला रे. ओके चला, दक्ष बाळ सांगते आता, दक्ष बाळाच्या हा चला. दक्षला मी छोटस देतो. हा दक्ष थोडं, दक्ष बघ रे बाळा, तुला असं स्मॉल छोटस गणित देतो बघ, छोटस गणित देतो, ठीक आहे. चलो दक्ष भाई, अभी दक्ष बताने वाला रे भाई. चलो दक्ष कुठे, चल रे बाबा, कुठे दक्ष बाबा, दक्ष भाऊ. हा भाऊ बोल, काय म्हणतो भाऊ, सांग उत्तर. पहिले 64 मल्टिप्लाय 2 करायचं. 64 कुठे आहे बाळा? सॉरी 84 मल्टिप्लाय 2 करायचं. बस, म्हणजे दशांश चिन्ह विसरला का, तुला असं सांगायचं होतं का? हो हो हो. मग कधी सांगशील? मला येत नाही रे, तू सांग ना, मला जमत नाही, तू सांग. 84 into 2. ओके बरोबर. आलं 168. 2 4 चा किती बाळा? 8 8 बरोबर ना. 2 8 चा 16. 16. हा वेळ लावायचं नाही, आपलं काही हरकत नाही, थोडस वेट कर, आणि पॉज जरी झाला तरी काय हरकत नाही, म्हणजे व्यवस्थित सांग. हा छान. मग आता पहिले काय करू शकतो बाळा, इथे लिहू पहिले का? दशांशच्या 150. नंतर हा हे आपला फायनल आन्सर नाही आहे. मग ओके, दशांशच्या नंतर 2 अंक आहे. 1 2 पुढच्या संख्येत तिथं 4 अंक आहेत दशांशच्या नंतर. 3 3 3 3 1 2 3, म्हणजे टोटल किती झाले बाळा? 5 अंक. 5. मग आता इथे 5 अंक आहेत का बाळा, मग म्हणून 2 शून्य पुढे वाढवावं लागेल. लावावं लागेल. पण 1 2 3 4 5, इथं दशांश चिन्ह द्यायचं. हे झालं फायनल आन्सर बरोबर, 0.00168 बरोबर का? हो. मग आता ह्याचं काही सांगितलंच नाही बाळा, हे मायनस गुणिले मायनस काय होते, हे फायनल आन्सर झालं का आपलं मायनस अजून? मायनस गुणिले मायनस प्लस येते.
ते लावला पण चालेल पण नाही लावला तरी चालेल. ओके, मस्त, चांगला. हा, दक्ष, तो गाव कुठलं रे बाळा? कुठला जिल्हा आहे रे दक्ष? हा काय? जिल्हा कोणता आहे? डिस्ट्रिक्ट रे? नंदुरबार. नंदुरबार, हा, म्हणून म्हटलं. ओके, तुझं नाही रे, टोन सांगतो रे आवाजाचा, म्हणून म्हटलं. ठीक आहे, चला. हा, छान रे दक्ष बाळा. ओके, आता कोण राहिलं रे? हा, मग कोणाला तरी विचारणार होतं रे, कोणतरी जास्तच मला म्हणत होतं, सर सांगू का सांगू? कोण होता रे तू? हा, अरे हा, मनस्वीला विचारायचं. माझ्याच मनात चालतं मनस्वीला विचारायचं. मनस्वी कसं सांगते चेक करू. ठीक आहे, बघा. 0.984 इंटू -0.001. अरे मनस्वीला एकदम सोपं उत्तर, सोपा क्वेश्चन. हा, मनस्वीला सोपा क्वेश्चन दिलाय. हा, अरे रुद्र बाळा, आता सांगणं महत्वाचं नाही रे, आपल्याला येतं किती हे महत्वाचं आहे रे, सांगणं काही महत्वाचं नाहीये. ओके, आणि उद्या रेग्युलर यायचं रे बाळांनो. आणि आपल्या मित्रांना पण सांगा रे यायला. आता आपण काय करू, दशांश अपूर्णांकाचा दशांश झालं, अपूर्णांकाचा भागाकार, गुणाकार, वजाबाकी घेऊया. ठीक आहे, एवढा कॉन्सेप्ट झाला तर हा, उद्यापासून स्टार्ट करू. ठीक आहे, हा, बोला की मॅडम. मॅडम कुठे आहे मनस्वी मॅडम? हा, सांगा मग आता उत्तर. तर मायनस आणि मायनस प्लस मध्ये आन्सर येतं. बर, ओके, झालं एक क्वेश्चन सॉल्व. पुढं सर आधी दशांश चिन्ह विसरून जायचं. मी दशांश चिन्ह विसरलं. ओके, 984 गुणिले 1 करायचं. ओके, आन्सर उत्तर येतं येतोय 984 980. येतं. ओके, 984 इज माय फायनल आन्सर. नो सर. ओके, पुढं सर त्यानंतर दशांश चिन्हानंतर 3 अंक सोडलेत आणि दुसऱ्या ह्याच्यात पण 3 अंक सोडलेत. टोटल हो 6, बरोबर. हो, 1 2 3, म्हणजे अजून 3 द्यावं लागेल शून्य त्याच्या पुढे. पुढे 1 अजून 3 2, शून्य द्यायचे बरोबर. मग 3 4 5 आणि आणि ते दशांश चिन्ह दशांश. द्यायचं आणि शून्य द्यायचं. ओके, चला, छान. चला रे, आता कोणाला क्लासमध्ये असं आहे का